नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. धुळ्यात एका इसमावर 3 गोळ्या झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न. विजेच्या कडकडाट आवाजामुळे इंदवे येथील तरुणाचा मृत्यू. नंदुरबार शहरात जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांची उडाली धांदल. धुळ्यात बांधकाम कामगार व कुटुंबियांसाठी भव्य आरोग्य शिबिर संपन्न. भारतीय जनता पार्टीच्या धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बापू खलाणे यांची निवड. माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केला त्यांचा सत्कार. धर्मवीर शंभूराजेंच्या जन्मोत्सवानिमित्ताने धुळ्यात भाजपा पूर्व मंडळ तर्फे रक्तदान शिबिर संपन्न. छत्रपती संभाजीराजे यांची जयंती धुळे शहरात उत्साहात साजरी. फाटलेल्या चिठ्ठीची जुळवाजुळव, मैताची ओळख पटवली. LCBसह ठाणेर पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील चाळीसगाव रोडावर एका इसमावर 3 गोळ्या झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. धुळे शहरातील प्रताप मिल समोर शाहरुख शाह बाबा शाह राहणार मोगलाई यांचा बिलाल नामक व्यक्तीशी मुलीच्या कारणावरून भांडण झाले होते. हे भांडण मोठ्या व्यक्तींनी बसवून मिटवण्यात आले होते. असे असतानाही बिलाल यांच्या मनात शाहरुखविषयी खुन्नस होतीच. तो योग्य वेळेची वाट पाहत होता. दिनांक 13 मे रोजी दुपारी शाहरुख शाह हा चाळीसगाव रस्त्यावरील एका हॉस्पिटलमध्ये आला. तेथून तो काही जणांबरोबर हॉटेल अमन येथे चहा पिण्यासाठी गेला. बिलाल याला फोनवरून ही माहिती मिळाली, म्हणून बिलाल हॉटेलच्या परिसरात आला. त्याने आपल्या जवळील पिस्तुलातून शाहरुखच्या पायावर 2 गोळ्या झाडल्या. तिसरी गोळी ही शाहरुखच्या डोक्याजवळून गेली आहे. त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. विजेच्या कडकडाट आवाजामुळे एका इसमात चक्कर येतात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दोंडाईच्या शहरातील 13पंथी भवन रस्त्यावर घडली. रवींद्र देवरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. इंदवे येथील रहिवासी रवींद्र नाना देवरे वय 44 हे वृंदावन कॉलनी दोंडाईच्या तालुका शिंदखेडा येथे त्यांच्या परिवारासहित गेल्या 10 वर्षापासून वास्तव्यास होते. दिनांक 13 मे रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ते दोंडाईच्या येथील 13पंथी भवन रस्त्याने पायी बस स्थानकावर जात असताना अचानक विजेच्या कडकडाट आवाज झाल्याने त्यांना चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मित्र दिनेश बोरसे व मोहन आकलाडे त्याच मार्गाने जात असताना मयत रवींद्र देवरे त्यांना जमिनीवर पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी मयतास तात्काळ खाजगी रुग्णालय येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्या क्षणी बोरसे यांनी रवींद्र देवरे यांचे मोठे बंधू रावसाहेब नाना देवरे यांना मोबाईलवरून माहिती दिली. रावसाहेब देवरे यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर तेजस जैन यांनी त्यांना मयत घोषित केले. यावरून दोंडाईच्या पोलीस स्टेशन अंतर्गत रावसाहेब देवरे यांनी खबर दिली असून रजिस्टर नंबर 37/2025 BNS कायदा कलम 194 प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास दोंडाईच्या पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण सी निंबाळे हे पाहत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, 3 भाऊ असा परिवार आहे. रवींद्र देवरे हे सामाजिक कार्यकर्ते असून गेल्या 15 वर्षापासून ते गावात व परिसरातील गरजूंना मदत करण्यासाठी नेहमी धावपळ करत असायचे.
त्यांच्या निधनाची दुःखद बातमी परिसरात पसरल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले असता उपजिल्हा रुग्णालयात मित्र परिवाराची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली. नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील काही परिसरात मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पाऊस झाला. विशेष बाब म्हणजे पावसाचे पाणी थेट गल्ल्यांमध्ये शिरल्याने वाहने देखील बुडाले होते, तर दुसरीकडे नागरिकांसह दुकानदारांची मोठी धावपळ उडाली. नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गत 2-3 दिवसापासून ढगाळ वातावरण तयार होऊन ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. त्यातच हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरून नंदुरबार शहरासह परिसर व जिल्ह्यातील काही भागात गत 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. मंगळवार दिनांक 13 मे रोजी सायंकाळी साधारण 4 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील काही भागात कमी अधिक प्रमाणात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. नंदुरबार येथे हा पाऊस मुसळधार होता. त्यामुळे ऐन मे हिटच्या महिन्यात पावसाळ्याची अनुभूती होऊन तापमानाचा पारा घसरून वातावरणात गारवा निर्माण झाला. मंगळवार हा नंदुरबार शहराचा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने मंगळ बाजार, तूप बाजार, जळका बाजार, भोई गल्ली, अमृत चौक, सुभाष चौक यासह आठवड्यातून एक दिवस महत्त्वाच्या भागात भरणाऱ्या बाजारपेठेत वादळी वाऱ्यासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांसह दुकानदारांची एकच धावपळ पाहावयास मिळाली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष व एबी फाउंडेशन आणि क्रेडाई या संस्थेच्या वतीने बुधवार दिनांक 14 मे रोजी बांधकाम कामगार व कुटुंबियांसाठी भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे शहरातील ओम क्रिटिकल केअर, अग्रवाल नगर, मालेगाव रोड, धुळे येथे या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे शहरातील बांधकाम कामगारांना होणाऱ्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेता व या समस्यांचे निदान करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष व एबी फाउंडेशन आणि क्रेडिट या संस्थेच्या वतीने या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात ECG तपासणी, हृदयरोग तपासणी, हाडांचा ठिसूळपणा, डोळे तपासणी, किडनी विकार, डोक्याचे विकार, दंत तपासणी, स्त्रीरोग, लहान बालकांचे रोग अशा अनेक आजारांवर मोफत तपासण्या करण्यात आल्या. शिबिरात धुळे शहरातील असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवून आपल्या आजाराविषयी तपासणी करून घेतली. धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुप अग्रवाल व एबी फाउंडेशन यांच्यामार्फत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. भी मदद लगेंगे एबी फाउंडेशन की तरफ से, उसके दिल से धन्यवाद। और अपने कामगार इसके जो अध्यक्ष है उनको भी धन्यवाद। बीजू भैया जो हमेशा अग्रसर रहते हैं उनका भी धन्यवाद। सभी क्रेडाई मेंबर्स को, प्रेसिडेंट्स को दिल से धन्यवाद। और उम्मीद है कि सभी लोगों को जो भी एबी फाउंडेशन की तरह जो भी तपासनी आरोग्य की शिविर में जो होगी आप फॉलोअप लेते रहेंगे। और ये जो भांडों का संच वगैरह मिल रहा है, जिसको नहीं मिला उनका आगे रजिस्ट्रेशन होंगे, उनको जरूर से मिलेगा। यही बोल के मैं 2 शब्द समाप्त करना चाहती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज हा कार्यक्रम घेत आहोत. क्रेडाई महाराष्ट्रतर्फे हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि क्रेडाई ही आपली संघटना ही राष्ट्रीय संघटना आहे. या संघटनेचे जवळपास 13 ते 14 हजार मेंबर आपले पूर्ण भारतात आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 3500 मेंबर आपले आहेत. तसेच क्रेडाई धुळे ही आपली या शहराची संघटना आहे, जी बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे आणि या बांधकाम व्यावसायिकांमध्ये आपले जवळपास 110 मेंबर आपले या शहरामध्ये आहेत. त्यांच्याकडे आपण सगळे आपले बांधकाम जे कामगार आहेत ते काम करतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला जे सगळ्यांना राहण्याची आपण व्यवस्था वगैरे करतो, आपण चांगले घरं बांधतो, सगळ्या प्रकार सुखसे आपण सगळ्या नागरिकांना देऊ शकतो. तसेच आज हा जो कार्यक्रम आपण करत आहोत, हा कार्यक्रम आपण आज 14 मे 2025 रोजी ओम क्रिटिकल या ठिकाणी आपण हा घेतला आहे. क्रेडाई धुळेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात केला आहे. कामगार कृतज्ञता दिवस असा आपण हा कार्यक्रम एक उपक्रम आपण चांगला घेत आहोत. कोणत्याही समाजाच्या प्रगतीत आणि विकासात कामगारांची अमूल्य भूमिका असते. आपली शहरे, घरे आणि पायाभूत ज्या सुविधा असतात त्यासाठी सगळ्या कामगार बांधवांची मेहनती आणि चिकाटी ही आपली कायम असते. त्यांच्या समर्पणाशिवाय आपण आपले जे व्यवसाय आहे याची आपल्याला कल्पनाही करता येत नाही. त्यांच्या कष्टकरी हातांबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी क्रेडाई धुळेतर्फे हा श्रम कृतज्ञता दिवस आयोजित करण्यात आलेला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बापू खलाणे यांची निवड करण्यात आली। त्यानिमित्ताने माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांच्यासोबत भाऊसाहेब देसले, भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले, तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत नूतन कार्यकारिणी पक्षाला भरघोस यश प्राप्त करून देईल असा विश्वास नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांनी व्यक्त केला। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या 368व्या जयंतीनिमित्त आज धुळे शहरात राजे संभाजी पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती आणि युवक संभाजी राजे जयंती समितीच्या वतीने माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याला मांगाल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम, जयंती समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रेम सोनार, सचिव अर्जुन पाटील, अभिनय पाटील, ॲडव्होकेट दिनेश काळे, कोमल आभाळे, भाऊसाहेब जाधव, राजेश पवार, राहुल विभांडिक, बजरंग बर्वे, मनोज पवार, प्रवीण सिसोदे, हेमंत भडक, राजू मोरे, नंदू अहिराव आदी उपस्थित होते। आज 14 मे 2025 छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती उत्सव छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे। दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीच्या वतीने भव्य दिव्य असं थाटात छत्रपती संभाजी महाराजांचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं। त्यानंतर प्रथमतःच छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्सव आज आलेली आहे। या निमित्तानं स्मारक समिती तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे युवक शंभू जयंती 2025ची समिती गठीत करण्यात आली। समितीमध्ये विविध आपलं प्रेम सोनार तसेच अभिनय पाटील अशी विविध पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून हा जयंती उत्सव आज साजरी करण्यात आलेला आहे। रात्री 12 वाजता 12:01 भव्य दिव्य असं 12 पथक इथे नेमण्यात आलेलं होतं। तसेच छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पमाला अर्पण करून विजयी असा जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। तसेच आज देखील सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, तिलक व माल्य अर्पण करून छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। तसेच संध्याकाळी देखील भव्य दिव्य असा लेदर शोची देखील इथे आयोजित केलेला आहे। DJ आहे आणि मोठ्या जल्लोषात सायंकाळी मी तमाम धुळेकर वासियांना विनंती करतो की आपण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती सायंकाळी साजरी करण्यासाठी या उत्सवात सहभागी व्हावं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराज। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज धुळे शहरात अभिवादनासह विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या धुळे शहरातील भाजपा पूर्व मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून भाजपा धुळे शहर पूर्व मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। धुळे शहरातील विविध रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे। या समस्येला लक्षात घेत भाजपा धुळे शहर पूर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील पारोळा रोडवरील प्रकाश टॉकीज जवळ असलेल्या शिवस्मारक येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं। या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान करण्याचे आवाहन केले। भाजपा धुळे शहर पूर्व मंडळाचे अध्यक्ष पंकज धात्रक यांनी देखील रक्तदान केले। आयोजकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदानाचं पवित्र कार्य पार पाडलं। जय श्रीराम, जय शिवराय। आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368व्या जन्मोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी धुळे शहर पूर्व मंडलच्या वतीनं प्रकाश टाकी चौक शिवस्मारक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। या महिन्यात रक्तदानाचा
संपूर्ण धुळे शहरातील ज्या रक्तपेढ्या असतात येथे रक्ताचा तुटवडा जाणवत असतो. त्या अनुषंगाने रक्तदान श्रेष्ठदान, जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे हा आमचा संकल्प आहे. यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करतो. हे शिबिराचे वर्ष 6वे आहे. तरी धुळेकर जनतेने जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे ही नम्र विनंती. जय श्रीराम, जय शिवराय. शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या खुनातील 3 आरोपींना पकडण्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि थाळनेर पोलिसांना यश आले आहे. या 3 आरोपींना बेड्या ठोकल्या असून एक आरोपी अल्पवयीन आहे. शिरपूर तालुक्याच्या थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिरपूर गरताड रस्त्यावर दिनांक 5 मे रोजी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. गळा आवरून त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून आले. गुन्ह्याचा तपास हा तपास अधिकारी API शत्रुघ्न पाटील यांनी सुरू केला. मैताच्या अंगावरील जप्त कपड्यातील शर्टाच्या खिशामध्ये बारीक चुरघळलेली आणि तुकडे झालेली चिठ्ठी मिळून आली. फाटलेल्या चिठ्ठीची जुळवाजुळव करीत चिठ्ठीवर 95, 79, 76, 62 असे 8 आकडे जुळून आले. शेवट 2 आकडे जुळून येत नसल्यामुळे पोलिसांनी शेवटचे 2 नंबर सिरियल नंबरप्रमाणे कॉल करून शोध सुरू केला. शेवटच्या 2 आकडे 56 असल्याचे चौकशी दरम्यान उघड झाले. चिठ्ठीवरील क्रमांकाचा मोबाईल संजय कनोज, हल्ली मुक्काम ब्राह्मणे, तालुका शिंदखेडा यांचा असल्याचे उघड झाले. त्याच्या परिवाराकडे तपास केला असता तो त्याचा पुतण्या दयाराम याच्यासोबत झरीमाता, तालुका नेवाली, जिल्हा बडवानी येथे गेल्याचे समजले. त्यामुळे थाळनेर पोलिसांचे पथक मध्य प्रदेशातील झरीमाता येथे गेले. दोघांना ताब्यात घेऊन मैताचे फोटो दाखवले असता मयत हा त्यांचा पाहुणा असल्याचे त्यांनी सांगितले. मैताचे नाव रमेश चव्हाण, राहणार उपला, तालुका राजपूर, जिल्हा बडवानी, हल्ली मुक्काम मधुकर चित्र मंदिराजवळ नरडाणा असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर थाळनेर पोलीस स्टेशन आणि LCBच्या पथकामार्फत मैताचे नातेवाईक आणि गावातील नागरिकांची विचारपूस सुरू केली. नरडाणा गावातील CCTV फुटेज तपासले असता संशयित आकाश कैलास पावरा हा मैतासोबत असल्याचे दिसले. त्याला निमझरी रोड, तालुका शिरपूर येथून ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली. मयत उमेश याने आकाश पावराच्या लहान भावासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून व नरडाणा गावातील घनदास उर्फ गुड्डू जाधव याला मयत उमेश याने 1 महिन्यापूर्वी घरात जाऊन मारहाण केली होती. त्याचा बदला म्हणून आकाश पावरा, दिलीप पावरा, घनदास पावरा व 17 वर्षीय मुलाने दिनांक 4 मे रोजी रात्री 9 वाजता नरडाणा येथे कट कारस्थान रचून मैताला शिरपूर येथे घेऊन आले. त्यानंतर मयत उमेशला ते गरताड रस्त्यावरील सनी गार्डनच्या पुढे असलेल्या उखा ठाकरे यांच्या शेतात नेऊन मारहाण केली. भगव्या रुमालाने गळावरून त्याला ठार मारले. त्यानंतर ते पळून गेले. अत्यंत कौशल्याने या खुनाचा तपास LCB व थाळनेर पोलिसांनी लावला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, DYSP सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली PI श्रीराम पवार, PI अभिषेक पाटील, अतिरिक्त कार्यभार LCB, थाळनेर पोलीस ठाण्याचे API शत्रुघ्न पाटील, PSI समाधान भाटीवाल, दिलीप पवार, हेड कॉन्स्टेबल संजय धनगर, श्यामसिंग वळवी, उमाकांत वाघ, किरण सोनवणे, धनराज मालचे, मुकेश पवार, दिलीप मोरे, आकाश साळुंके, अनिकेत साळुंके, PSI अमित माळी, ASI संजय पाटील, पवन गवळी, आरिफ पठाण, कैलास महाजन, कमलेश सूर्यवंशी, गुलाब पाटील, जगदीश सूर्यवंशी, राजेश गीते, कोमल जाधव, राहुल गिरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळ्यात एका इसमावर 3 गोळ्या झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न. विजेच्या कडकडाट आवाजामुळे इंदवे येथील तरुणाचा मृत्यू. नंदुरबार शहरात जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांची उडाली धांदल. धुळ्यात बांधकाम कामगार व कुटुंबियांसाठी भव्य आरोग्य शिबिर संपन्न.
भारतीय जनता पार्टीच्या धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बापू खलाणे यांची निवड, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केला त्यांचा सत्कार। धर्मवीर शंभूराजेंच्या जन्मोत्सवानिमित्ताने धुळ्यात भाजपा पूर्व मंडळ तर्फे रक्तदान शिबिर संपन्न। छत्रपती संभाजीराजे यांची जयंती धुळे शहरात उत्साहात साजरी। फाटलेल्या चिठ्ठीची जुळवाजुळव, मैताची ओळख पटवली। LCB सह ठाणेर पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।